गुलाबी कलर जर ऍड केला तर तो तुम्हाला गुलाबी कलरचा दिसेल. एखादा जर लेमनचा कलर आणायचा असेल तर ते मी जर टाकला असेल तसा तो कलर आपल्याला मिळत असतो. म्हणजे ज्या फ्लेवरचा आपल्याला पाहिजे तो आपण तयार करू शकतो. सेंट असेल त्याच्यामध्ये जर आपण परफ्यूम टाकला तर त्याच्यापासून पण आपल्याला त्या सेंटचं तुम्हाला साबण मिळेल. मग आपण वेगवेगळे लक्स पाहतो किंवा पियर्स पाहतो किंवा एखादा तुमचा संतूर असेल जे वेगवेगळे स्मेल काय त्यांच्यामध्ये फरक काही नसतो. त्या प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये हीच प्रोसेस वापरली जाते आणि त्याच प्रोसेसमध्ये मग त्याला थोडं मॉडिफाईड केलं जातं. मग त्या कंपनी लेवलला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला हे करतो. बरोबर. तर आता आपण जे डिस्कस करतोय त्याला आपण सॅम्पलिफिकेशन म्हणतो. तर आता बघा त्याला आपण सॅम्पलिफिकेशन आपण पाहत असताना ती एक आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. म्हणजे आपण हायड्रोलिसिस करायचं ते अल्कलाइन करायचं. अल्कलाइन कुणाला म्हणतो ज्यामध्ये आपण अल्कली सोल्युशन आपण उपयोगात आणतात. ज्याला आपण सोडियम हायड्रॉक्साईड असेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल किंवा रुबिडियम हायड्रॉक्साईड असतील त्याला आपण अल्कली मेटल म्हणतो. आणि अशा अल्कली मेटलच्या हायड्रॉक्सी कंपाऊंडला आपण अल्कलाइन सोल्युशन असं म्हणतात. आणि ते जर आपण टच केला तर ते सोपी टू टच असतात आणि म्हणून आपण अल्कली शब्दाचा अर्थ होतो प्लांट ऍक्स. प्लांट ऍक्स म्हणजे काय तर आपण जी राख पाहतो ती जर तुम्ही पाण्यात पकडला तर ती गुळगुळीत लागते तुम्हाला. बरोबर. त्याला आपण सोपी टू टच असं म्हणतो. बरोबर. आणि तसंच आपला हा जो केओएच असेल एनएओएच असेल त्याचं जर पाणी आपण हातात घेतलं तर तो तुम्हाला गुळगुळीत लागतो. त्याला अल्कली मेटल पासून तो बनलेला असतो आणि त्याला आपण काय म्हटलेलं आहे अल्कलाइन सोल्युशन असं म्हणतो. मग अल्कलाइन सोल्युशन मध्ये अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचं आहे पण अल्कलाइन सोल्युशन मध्ये करायचं म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड. अल्कलाइन साठी शब्द कोणता वापरायचा आपण सोडियम सोल्युशन म्हणतो. आणि काय करायचं आपल्याला हायड्रोलिसिस करायचं. याला आपण जनरली कार्बोक्सिलिक ऍसिड आपण RCOOH असे लिहितात किंवा RC डबल बॉन्ड OH असे त्याला लिहितो आपण. बरोबर. हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिडचे एक्झाम्पल आपण पाहत असताना तुम्हाला हा तुमचा CH3COOH असेल याला आपण ऍसिटिक ऍसिड असं म्हणतो. किंवा एखादा HCOOH असेल याला आपण फॉर्मिक ऍसिड म्हणतो. किंवा एखादा तुमचा CH3CH2 हा COOH असेल याला आपण प्रोपियोनिक ऍसिड असं म्हणतात किंवा प्रोपॅनॉलिक ऍसिड म्हणतात. तसंच आपण एखादा CH3CH2 आणि हा COOH असेल याला आपण ब्युटेनिक ऍसिड असं म्हणतो. आणि हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड असतात मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड्सला आपण काय म्हणतो की फॅटी ऍसिड असं म्हटलं जातं. बरोबर. आता हा जो फॅटी ऍसिड असेल मग आता आपण जनरली काय पाहतो की याचा आपल्याला हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस करायचं म्हणजे आपण when carboxylic acids react with the aqueous solution of sodium hydroxide to form the sodium salt of carboxylic acid. आणि त्याच सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडलाच आपण सोप म्हणतो. म्हणजे आपल्याला फार सिंपल रिएक्शन आहे. याच्यामध्ये आपण काय करतात की या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन आपण पुन्हा सोबत करताय सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करतात. ते ऍक्वेस मीडियमचा आपण दिलं. ऍक्वेस मीडियमचा अर्थ म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला असेल तर त्याला आपण काय म्हणतो ऍक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड असं म्हणतो. आणि एखाद्या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करणे यालाच आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस असं म्हणतात. आता ही रिएक्शन होत असताना आपल्याला काय प्रकार काय मिळतो हे सिंपल काय माहिती कार्बोक्सिलिक ऍसिड हा ऍसिडिक नेचरचा आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड काय तुमचा बेसिक नेचरचा आहे. बरोबर. आणि या दोघांची रिएक्शन करणे म्हणजेच काय न्यूट्रलायझेशन करणे. बरोबर. ऍसिड बेस रिएक्ट टू इच अदर टू फॉर्म द सॉल्ट अँड वॉटर त्यालाच आपण न्यूट्रलायझेशन म्हणतात. मग आता ही रिएक्शन होत असताना सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन झाली तर या सोडियम हायड्रॉक्साईड मधला जो हायड्रोजन असेल तर त्याला रिप्लेस होऊन तिथं काय येतो तुमचा सोडियम येतो. बरं लक्षात येते. म्हणजे हायड्रोजन आयटम रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी काय तुमचा सोडियम आपल्याला येतो. म्हणजेच आपल्याला काय काय होईल बघा हा RC डबल बॉन्ड O हा O हायड्रोजन काढला बाजूला आपण याच्या जवळचा आणि तिथं काय आणतो आपण सोडियम आणतो.
आणि दुसरा तो हायड्रोजन जो निघालाय तो हायड्रोजन आणि इथला OH काय तयार होईल आपल्याला वॉटर मॉलिक्यूल आपल्याला फॉर्मेशन होतो याला सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणा किंवा याला आपण फॅटी ऍसिड असं म्हणतो हा फॅटी ऍसिड म्हणजे हा साल्ट तयार झाला बरोबर आता हा जो साल्ट आहे यालाच आपण आपल्या भाषेमध्ये कमर्शियली याला काय म्हणतो सोप आपण त्याला म्हणतो काय म्हणतो आपण याला सोप म्हणतो लक्षात येते तुमच्या म्हणजे सोप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला कोणती रिएक्शन वापरतात तर अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ फॅटी ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो आणि जेव्हा अशा रिएक्शन पासून आपल्याला सोप बनतो किंवा साबण बनतं त्याच रिएक्शनला आपण सॅपोनिफिकेशन असं म्हणतात लक्षात येते तुम्हाला मग आता सॅपोनिफिकेशन करण्यासाठी आपल्याला कुणाची गरज आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिडची गरज आहे मग तो कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला कार्बोहायड्रेट्स मध्ये पाहायला मिळतो फॅट्स मध्ये पाहायला मिळतो किंवा ऑइल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो मग हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड असतात तर या कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत जर आपण सोडियम हायड्रॉक्साईडची रिएक्शन केला तर तुम्हाला साल्ट बनतो हा तुमचा साल्ट आहे याला सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतात एक्झाम्पल पाहायचं असेल समजा ब्युटेरिक ऍसिड सोबत आपण जर सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन केला तर हा तुमचा बेस झाला याला आपण ऍसिड म्हणतो याला आपण ब्युटेरिक ऍसिड म्हणतात हा ब्युटेरिक ऍसिड असेल याच्यासोबत रिएक्शन जर आपण केलं तर त्यावेळेस आपल्याला काय होईल इथला हायड्रोजन निघतो आणि तिथं काय येतो तुमचा सोडियम मग मी जरी कार्बोक्सिलिक ऍसिड असेल आणि माझ्यासोबत जर सोडियम हायड्रॉक्साईडची रिएक्शन केला तर माझ्यापासून पण आपल्याला काय बनेल सोप बनेल एवढी गोष्ट आपल्या डोक्यात फिक्स असेल बरोबर मग आपल्याला काय काय होईल हा तुमचा CH3 CH2 हा COO आणि तिथं काही N आहे आणि प्लस तुमचा काय मिळेल का H2 बनला यालाच आपण काय म्हणतात सोडियम ब्युटरेट हा तुमचा सोडियम ब्युटरेट बनला यालाच आपण काय म्हणू शकता सोप आपण त्यांना म्हणतो बरोबर मग तुम्ही ब्युटेरिक ऍसिड पासून तयार करा किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड पासून म्हणजे एखाद्या ऑक्झॅलिक ऍसिड पासून तयार करा पाल्मेटिक ऍसिड पासून करा किंवा कोणत्याही फॅटी ऍसिड पासून तयार करा एक कार्बोक्सिलिक ऍसिड जो असेल तर याची रिएक्शन आपण जर एखाद्या सोडियम हायड्रॉक्साईड सोबत ॲक्व्हियस मीडियम मध्ये केला तर त्यापासून तुम्हाला काय बनत असतो सोप बनत असतो आणि त्याच रिएक्शनला आपण काय म्हणतात सॅपोनिफिकेशन आता हे आपण 10वीला 12वीला पण शिकला असाल फर्स्ट इयरला पण शिकला असाल तर याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं फक्त की आता हे काय झालं तुम्हाला याला आपण म्हणतो सर्च की आपल्याकडे सर्च मिळालं त्याचं पेटेंट त्याच्याकडेच असेल बरोबर आता आपल्या मार्केटमध्ये जेवढे सोप आपल्याला मिळतात त्या मॅन्युफॅक्चरिंगचा बेस वर तर हीच रिएक्शन आहे मग आता त्याच्यात मला वेगवेगळ्या फ्लेवरचं तुम्हाला साबण लागतं किंवा कंपनी तयार करते ते तुम्हाला ऍडव्हर्टाइज करते मग तुम्ही ते खरेदी करू शकता तुम्ही खरेदी करतो पण आपल्याला आवडेल प्रत्येकाचं साबणाची चॉईस वेगवेगळी असते बरोबर त्याच्या याच्यानुसार असते ज्याला ऍडव्हर्टाइज करणारा चांगला वाटत असेल म्हणून आपण ते घेतो मग हे आपण जे घेत आहे सोप जे असतील तर हे आपण आपल्या लॅबमध्ये आपल्याला लक्षात घ्यावं आम्ही थोडा प्रयत्न केला तुम्हाला शिकवत असताना ते काय झालं बघा त्याच्यावर मुलांसाठी एक करू ना फिल्टरचा वापरून पूर्वी कसे आहे तसेच आहे का त्याच्यात ऑइल टाकले बरोबर
मग सेटल डाऊन ठेवा. सेटलच करायला लागते ना, शक्य होईल. हा? हॉट कंडिशन. त्याच्यामध्ये बघ, ह्याच्यात क्लिअर दिसायला त्याच्यामध्ये बघा हे क्लिअर गोल आकार दिसणार आहे. मग तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे ते तुम्ही कसे प्लेट वापरला त्याच्यावरून त्याचा आकार तुम्हाला दिसणार आहे. लक्षात येते. मग ही आपल्याला सोप बनवण्याची जी प्रक्रिया असते त्यालाच आपण सोप सॅफोनिफिकेशन म्हणतात. हे सेटल झाले बघा खाली हे दिसायला तुम्हाला. तर असा सोप आपण आता तयार करायला काही अडचण नाही. मग आता रिॲक्शन जशी करतोय आपण तर ती रिॲक्शन कशी होते ते मी तुम्हाला इथे एकदा सांगतो. तसं तुम्ही करा, तुमच्या हातात दिलं जाईल आणि त्याच्यानुसार आपण एकदा सोप तयार करून ठेवू. उद्या येऊन सकाळी बघा तुम्ही स्वतःच तुम्ही एक साबण तयार केला त्याचा आनंद करून मिळेल. बरोबर का? तर आता आपण करायला काही अडचण नाही. बरोबर. मी कोण कुठं कशा कोणासोबत रिॲक्शन होते ते आपण प्रॅक्टिकल करताना आपण सांगू. बरोबर. तर थोडं एक एक बिकर तुम्ही घ्या इथला आणि स्वच्छ घ्या जेणेकरून तुमचा साबण चांगला तयार होईल. बरोबर. तर हे आपण करण्याचा प्रयत्न